नमस्कार मित्रांनो, पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. आदित्य आणि पारू अहिल्याची वाट बघत बघत बरोबर त्या गार्डन मध्ये झोपलेले असतात. तिथेच त्यांना झोप लागून गेलेली असते. सकाळ होते तरी त्यांना कळतच नाही इतकी काय त्यांना झोप लागून गेलेली असते. रात्रभर थंडी वाजलेली असते. बिचारे तसेच काकडत तिथेच झोपे गेलेले असतात. आता सकाळ झालेली असते. चांगलंच उजेडलेलं असतं. वॉचमन काका सांगायला येतो, आदित्य सर, ओ आदित्य सर, अहिल्या मॅडम निघाल्यात. आई निघाली? ते आता डोळे चोळतो आणि पारू चल चल चल, आई निघालीये. घाई घाईने पळतच गेलेला असतो. आई थांब ना, 1 मिनिट, सॉरी. आणि आता आदित्यने खाली बघून घेतलेलं असतं. अहिल्याच्या समोर पारू आणि आदित्य दोघेही उभे असतात. अहिल्या मॅडम, मला माझी चूक लक्षात आलीये ना, ती सुधारण्याचा प्रयत्न केलाय आणि म्हणूनच तुमच्याकडे आलोय मी. मला कळलं अहिल्या मॅडम, माझा प्रोजेक्ट तुम्ही रिजेक्ट का केला. एक डॉक्युमेंटची कमी होती, तेवढी मी पूर्ण केलीये. आता परत काही चूक होणार नाही. आय एम सॉरी. पण मॅडम, खरंच मला कळलंय चूक काय झाली. आता माझा एकदा प्रोजेक्ट बद्दल तुम्ही विचार करू शकताय. एक फॉर्मॅलिटी पूर्ण करायची होती, तेवढी केलीये. तुम्ही बघा, मी सगळं काही क्लिअर केलंय. आता इतक्या तगमगीने, इतक्या तळतळ करून, इतक्या काही उत्सुकतेने आदित्य तिला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. डॉक्युमेंट दाखवत असतो. त्याला काय वाटतं ते सांगत असतो. अहिल्या मिनिटभर सुद्धा त्याच्याकडे वळून बघत नाही. अहिल्याची नजर सरळ असते. आदित्य तरीही सांगण्याचा प्रयत्न करत असतो त्याला काय सांगायचंय ते. अहिल्या अगदी स्टॅच्यू सारखी उभा राहिलेली असते. आदित्य बडबड करत असतो आणि तिला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. मी काय काय क्लिअर केलंय, काय काय नव्हतं ते आणलंय, सगळं काही सांगत असतो. मॅडम तुम्ही बघा, काही एक प्रॉब्लेम येणार नाहीये. अहिल्या अजूनही तशीच उभी असते. तिने खाली सुद्धा नजर केलेली नसते. आता तिथून चाललेली असते. आदित्य म्हणतो, आई प्लीज ऐकून तरी घे, एकदा बघ तरी प्लीज. हे बघ, ऑफिसची कामं घरी आणलेली मला चालत नाही. आई, रात्रभर आम्ही इथेच बसून होतो. मला असं कोणी घरी आलेलं आवडत नाही. ऑफिसची कामं ऑफिसमध्ये, घरची कामं घरी, कळतंय का. एकदा सांगितलेलं असतं. अहिल्याने आदित्य खाली मान घालतो. सॉरी या, परत असं होणार नाही. चल पारू, आपण जाऊया घरी. अहिल्या आता पटकन तिथून निघून गेलेली असते. पारू म्हणते, आदित्य सर, देवी आईंचं बरोबरच आहे ना. आजपर्यंत त्यांनी घरची कामं घरी आणि ऑफिसातली कामं ऑफिसातच केली आहे ना. मग आपण का आलो ऑफिसची कामं घेऊन इथं. आदित्य सर, तुमचंच चुकलंय बघा. ही शिकवण आपल्याला पण दिलीये, त्यामुळे प्लीज तुम्ही हिंमत हारू नका. त्याच्या म्हणताय तसंच वागण्याचा प्रयत्न करू आपण. तुम्ही सांगितलं ना, कुठला तरी पेपर राहिलाय म्हणून देवी आईने रिजेक्ट केलाय म्हणून. आता पेपर आणलाय ना तो. मग ते पुन्हा जेव्हा ऑफिसात येतील तेव्हा बोला की डायरेक्ट त्यांच्यासोबत. तुम्ही पुन्हा ऑफिसात जा. देवी आईला परत तुम्हाला काय म्हणायचंय ते सांगा. आदित्यच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. त्याला खूप वाईट वाटलेलं असतं. तो खूप हर्ट झालेला असतो. तो म्हणतो, पारू, बॉस मला परत तिला भेटूही देणार नाही, दारातही उभं करणार नाही. माझा बॉस काय मलाच माहिती. एकदा संधी होती, पहिली आणि शेवटची. आता मला काही संधी बिंदी मिळणार नाही. ठीक आहे, आता पारू तू म्हणतीयस तर मी ट्राय करतो. ट्राय लेवल बेस्ट. जेवढं आदित्यला वाईट वाटलं तेवढंच पारूला सुद्धा वाईट वाटलेलं असतं. पण त्याच्यासमोर दाखवत नाही. अगदी नॉर्मल अशी पारू वागत असते. आदित्य आता सावरतो स्वतःला जरा आणि म्हणतो, ठीक आहे, मी करेल सगळं ऍडजस्ट. बघेल मी कंपनीत परत ट्राय करून. चल आता जाऊया, आपण उशीर होतोय, ऑफिसला सुद्धा जायचंय मला. आदित्य आता पुढे गेलेला असतो आणि पारू बिचारी मागून त्याला बघत असते. खूप वाईट वाटलेलं असतं तिला. आदित्य आता ऑफिसला तयार होऊन आलेला असतो आणि सर ज्या रस्त्याने येतात तिथे रस्त्यावर उभा राहिलेला असतो त्यांची वाट बघत. सरांची गाडी लांबूनच हात दाखवून थांबवतो. त्यांना विचारत नाही आणि डायरेक्ट गाडीत जाऊन बसलेला असतो. सर म्हणतात, ए काय करतो इथे आणि डायरेक्ट गाडीत कुठे बसला. काय रे, ऑफिसात येऊन बोलता येत नाही का तुला. इथे काय चाललंय तुझं. सर 1 मिनिट, एकच मिनिटाचं काम आहे माझं, ऐकून घ्या ना जरा. तुला माहितीये का माझा वेळ किती महत्वाचा आहे आणि डायरेक्ट येऊन कसं बसला रे गाडीत तू. एक मिनिट किती महत्वाचा आहे तुला माहित नाहीये का. सर प्लीज माझं ऐकून घ्या, 1 मिनिटाचं काम आहे माझं. मला फक्त 1 मिनिट हवाय सर, प्लीज. बरं बोल पटकन, वेळ नाहीये माझ्याकडे. मला अहिल्या मॅडम समोर परत एकदा प्रेझेंटेशन द्यायचे. सर प्लीज माझं ऐकून घ्या आणि मग काय ते बोला. मागच्या प्रेझेंटेशन मध्ये एक चूक केली होती ती माझ्या लक्षात आली. आता मी ती क्लिअर केली. तेव्हा प्लीज एकदा अहिल्या मॅडम समोर जाऊ द्या मला. प्लीज सर, रिक्वेस्ट करतोय तुम्हाला. सर म्हणतात, काल तुला संधी दिली होती, तू ती वाया घालवलीस. आता परत तुला संधी मिळत नसते आणि परत तेच करायला मला वेळ नाही रे. मला खूप कामं आहेत. एक मिनिट माझा किती महत्वाचा आहे तुला मी सांगू पण शकत नाही. त्यामुळे तू प्लीज उठ बरं इथून. चल गाडीतून उतर. एक महत्वाचा सल्ला देतो, प्रोजेक्टचं खूळ आहे ना डोक्यातनं काढून टाक. तू स्वतःचं काम करायला इथे येतो की माझ्या कंपनीचं काम करायला. पगार मी तुला देतो ना, मग माझंच काम करायला हवं ना, की स्वतःचं काम करतोय इथे. स्वतःच्या कामावर लक्ष दे. अहिल्या मॅडमला तू समजतोस कोण रे. परत वेळ द्यायला. त्यांना अशी रिकामी टेकड्या नाही बसल्यात त्या, भरपूर अशी कामं असतात त्यांना. परत वेळ द्या म्हणे. चल
काहीच होऊ शकत नाहीये आता. सर म्हणतात काय रे, काय विशेष आहे? परत 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 तुला अहिल्या मॅडम समोर जायला द्यावं मी? काही आहे का विशेष? सर माझा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे, ड्रीम. खूप स्वप्न बघितली आहे या प्रोजेक्ट बद्दल, खूप सर, खूप मन लावून जीवापाड जपलंय या प्रोजेक्टला, म्हणूनच मला तो पूर्ण करून दाखवायचा आहे. फायद्यासाठी करायचं नाहीये, समाजसेवा म्हणून मला करायचा आहे हा प्रोजेक्ट. अहिल्यादेवी किर्लोस्कर समजू शकतील म्हणूनच त्यांच्याकडे मला एकदा जाऊ दे असं म्हणतोय, रिक्वेस्ट करतोय सर मी. इतर कुठलाही इन्व्हेस्टर या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करायला तयारच होणार नाही, त्यांना फक्त फायदा आणि फायदाच असणार. तसं अहिल्यादेवी किर्लोस्कर नाहीये, त्या नक्कीच हो म्हणणार, मला खात्री आहे 100%. प्रोजेक्ट काय आहे, कसा आहे, अगदी समजून सांगितलेलं असतं आदित्यने सरांना, आणि सरांनी तो बारीक समजूनही घेतलेला असतो. विशेष काही नाही रे या प्रोजेक्टमध्ये, पण तरी पण एका अटीवर परमिशन देऊ शकतो. हे कल्पना, हे प्रोजेक्ट सगळं काही माझ्या नावावर मॅडम पुढे उभं राहायचं. मी केलंय हे सगळं, सगळं माझं आहे, मग मॅडमच्या समोर उभं राहायचं, चालेल का? तरच मी तुला परमिशन देऊ शकतो. ते म्हणतो ठीक आहे सर, तुमचं नाव लावून पुढे जाईल, तुमचा प्रोजेक्ट आहे असंच दाखवेन मी अहिल्या मॅडमला. आता या क्षणाला प्रोजेक्ट पूर्ण होणं एवढंच महत्वाचं आहे, आणि त्याच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. तुमचं नाव सांगूनच मी हा प्रोजेक्ट मॅडमच्या समोर ठेवीन. आता परमिशन मिळालेली असते. आदित्य म्हणतो सर आपण भेटूया ऑफिसमध्ये. जसा सरांनी शब्द दिला तसं तो पूर्णही केलेला असतो. अहिल्याच्या समोर आदित्यला एक संधी दिलेली असते. मॅडम काल आपण ज्या प्रोजेक्ट बद्दल बोललो तोच प्रोजेक्ट परत आणलाय. फॉर्मॅलिटीज बाकी होत्या, अर्थात लक्षात नाही आलं, लक्षात आलं त्यांनी ती चूक सुधारलीये. येणार तरी कसं, समज नाही ना त्याला तेवढी. मग माझ्याकडे आला, हातापाया पडायला लागला, गयावया करायला लागला, रडायला लागला. सर माझ्या करिअरचा प्रश्न आहे, एवढी फाईल नीट चेक करा, नेमकी प्रॉब्लेम काय आहे, मॅडमनी रिजेक्ट का केलं, सगळं सगळं त्याने मला रिक्वेस्ट केली बघा. मलाही जरा कीव आली, आणि सर किंवा त्याच्यापेक्षा सिनियर म्हणून म्हटलं चला आपण काहीतरी मदत करूया. मग मी सगळं त्याला सांगितलं, हे असं नाही तसं. मग त्याने बरोबर ते सगळं काही क्लिअर केलं. अहिल्या आता सरांकडे बघत असते, कारण सर खोटं बोलत असतो हे अहिल्याला माहितीच आहे. आदित्य किती हुशार आहे हे अहिल्या चांगलीच ओळखून असते. यंग जनरेशनला तेवढी समज नाही ना हो. काळजी करू नका, हा प्रोजेक्ट मी स्वतः हातात घेतोय ना, फंडिंगसाठी तुमची मदत लागणार, एवढंच काय. आदित्य हे दोघं बोलत असतात, मध्येच म्हणतो मॅडम मागच्या प्रेझेंटेशनमध्ये जी चूक होती ती सुधारण्याचा प्रयत्न केला, आय एम सॉरी, परत अशी चूक होणार नाही. आदित्यचे सर त्याच्यावर चिडतात. दोन बिझनेसमॅन बोलत असताना मध्ये तोंड घालायचं नाही, कधी समजणार आहे, बेसिक मॅनर्स नाही का रे तुला, बावळट कुठचा. त्या कोणी माहितीत का तुला, तुझी लायकी तरी आहे का यांच्या समोर उभं राहायची. अहिल्यादेवी किर्लोस्कर म्हणतात त्यांना, त्यांचं इतकं मोठं नाव आहे. मॅडम त्या मूर्खाकडे लक्ष देऊ नका, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सॉरी म्हणतो. प्रोजेक्ट स्वतः बघणारे अगदी बिंदास तर अपेक्षापेक्षाही जास्त आणि चांगलं काम करून दाखवेन. सर अशा काय बडाया मारत असतो की बस. ती फाईल घेते आणि त्याच्या पीए कडे देते. यांना या प्रोजेक्ट मधनं काढून टाक. मॅडम मीच त्याला काढून टाकणार होतो, त्याला 1 मिनिट सुद्धा इथे थांबू देणार नाहीये मी. तर या प्रोजेक्टची आयडिया माझी आणि मलाच काढून टाकताय. ते म्हणतो मलाच या प्रोजेक्ट मधून काढून टाकताय सर, असं का करताय तुम्ही, प्लीज कारण कळेल का मला का काढून टाकताय. सर म्हणतात काल आवाज चढून बोलला आणि आज त्यांनाच प्रश्न करतोय, काही कळतं का रे तुला. भारतातल्या सर्वात मोठ्या बिझनेस वुमन आहे त्या, आत्ताच्या आता निघ बरं इथून, चल लगेच आदित्य बाहेर हो. आदित्य आता बिचारा चाललेला असतो. अहिल्याचा पीए म्हणतो आदित्य थांबा. आदित्य इथून कुठे जाणार नाही, हा प्रोजेक्ट आदित्यचाच आहे. तुम्ही काय करताय सर, आयत्या पिठावर रेगोट्या मारावा तसं आदित्यकडून प्रोजेक्ट हिसकावून घेतला आणि तुम्ही केला असं सांगताय का. सगळी मेहनत त्याची आहे. अहिल्या मॅडमने तुम्हाला बाहेर काढले सर, आदित्यला नाही. आदित्यला हा प्रोजेक्ट दिलाय, हा प्रोजेक्ट तुमचाच आहे आणि तुमचाच राहील. आता अहिल्या तिथून चाललेली असते. आदित्य म्हणतो मॅडम प्लीज यांना प्रोजेक्ट मधून काढू नका, यांनी पडत्या काळात खूप माझी मदत केली आहे. त्यांनापासून या प्रोजेक्टवर त्यांच्या सोबत काम करायचं, त्यांना काढू नका प्लीज. अहिल्याने एका शब्दावर त्याला परत कामावर ठेवलेलं असतं, म्हणजे सरांना प्रोजेक्ट मध्ये घेतलेलं असतं. थँक्यू सो मच मॅम. अहिल्या आता निघून गेलेली असते. काय आदित्यला इतका आनंद झालेला असतो, इतका आनंद झालेला असतो, पारू पारू करत आनंदाने उड्या मारतच चाललेला असतो, कारण त्याला प्रोजेक्ट मिळालेला असतो. ड्रीम प्रोजेक्ट त्यांनी फायनली मिळवलेलाच असतो. पारूला घेऊन आनंदाने नाचायलाच लागलेला असतो. आदित्य सर हो 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 काय झाले थांबा जरा, उचलून घेतलेला असतं आणि नाचायला लागलेला असतो. इतका काय कमालीचा आनंद झालेला असतो या आदित्यला. मला प्रोजेक्ट मिळालाय, आता तू फक्त मन लावून अभ्यास कर, खूप अभ्यास करून चांगले मार्क मिळव. मी सुद्धा प्रोजेक्टवर इतकी मेहनत घेतो की 1 नंबराचा प्रोजेक्ट बनवतो. सगळं काही छान होणार, व्यवस्थित होणार. इतका काय आनंद झालेला असतो ह्या आदित्यला, काय करू आणि काय नाही अशी अवस्था झालेली असते. नुसतं धावपळच करत असतो. पटकन देवीचे आभार मानते. तर आता दामिनी दिशाला म्हणत असते कुठल्याही लफड्यात पडण्यापेक्षा आणि तोंडावर पडण्यापेक्षा ऑनलाईन शॉपिंग बरी. तेवढीच मी करते आणि मला तेवढंच जमतं, मला बाकी काहीही करायचं नाही ग बाई. सासू मॉम जरा गप्प बसता का प्लीज, तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवा म्हणजे मला काहीतरी सुचेल. अहिल्याने आदित्यचा प्रोजेक्ट अप्रूव्ह केलाय, कळतंय का तुम्हाला. मला या विषयावर जरा विचार करू द्या.
गोष्टीचं टेन्शन आलंय मला, काय करू आणि काय नाही कळत नाही. आणि तुमचं काय फालतू चाललंय शॉपिंग वगैरे, गप्प बसता येत नाही का जरा. दिशा आता दामिनीला खूप ओरडत असते, तरी पण दामिनीवर काही परिणाम होत नाही. ओरडती तर तिची शॉपिंग चाललेलीच असते. ती मोबाईल घेऊन तिचं काम करतच असते. आपल्या शॉपिंग कर बाई, विचार कर दिशा. तू बोलायला लगेच तिच्याकडे गेलेली असते. तुम्हाला जे करायचं होतं तेच केलं ना तुम्ही. आदित्यला प्रोजेक्ट द्यायचा होता, तुम्ही तो दिलाच, हो की नाही. घरात नको म्हणला, पराचा कावळा केला आणि ऑफिसमध्ये जाऊन प्रोजेक्ट दिला का तुमच्या पोराला. सासू मॉम असं का वागला, घरात वेगळं आणि ऑफिसमध्ये वेगळं, काय चाललंय नेमकी तुमच्या डोक्यात. इतका आरडाओरडा करत असते ही दिशा, इतकी काय अहिल्याला बोलत असते की घरातली सगळी मंडळी बाहेर आलेली असते. मुद्दाम ते कॉन्ट्रॅक्ट तुमच्या मुलाला दिलं ना. एक सासू मॉम कंपनीत बेसिक एम्प्लॉय म्हणून काम करतो, या गोष्टीचं वाईट वाटलं, लाज वाटली म्हणून त्याला प्रोजेक्ट दिलाय, बरोबर ना अहिल्यादेवी. अहिल्यादेवी राग असल्याचं नाटक का करताय, आम्हाला का दाखवता राग करताय म्हणून. त्याचा तिकडे तर सगळं चांगलं करताय, प्रोजेक्ट वगैरे त्याला देताय. त्याला अजिबात अक्कल नसते, ती कुणाशी बोलतीये तिला अजिबात भान नसतं. अहिल्याला ती काहीही बोलत सुटलेली असते. कसं आहे ना सासू मॉम, एक सासू मॉम, एकीकडे असं दाखवायचं की आदित्यवर किती राग आहे, राग करायचा, आणि दुसरीकडे त्याची मदत करायची. वा, चांगलं खेळता हो तुम्ही खेळ. का मोठा प्रोजेक्ट दिलाय की त्याच्याने आदित्य नक्कीच उभा राहणार, यात काही शंकाच नाही. आता दिशाचं हे बोलणं सगळेच ऐकत असतात. दामिनी, प्रिया, प्रीतम, बाबा सगळेच काय हॉलमध्ये उभे असतात, पण दिशावर काही परिणाम होत नाही. तुमचं या असं वागण्याचा नक्की काय अर्थ काढायचा आम्ही. अहिल्यादेवी किर्लोस्कर किती मोठ्या खोटारड्या आहे एवढंच सिद्ध होतं तुमच्या अशा वागण्यातून. खूप अपमान करत असते ही अहिल्याचा. कुठे गेले अहिल्यादेवी, इथेक्स, तत्व, वा वा वा, सगळं विसरला की काय. रूल्स कुठे गेले का. रूल्स फक्त आमच्यासाठीच असतात, तुमच्या मुलांना ते लागू पडत नाही का. आमच्या परक्या लोकांसाठीच रूल्स असतात का. अहिल्यादेवी किर्लोस्कर, दिशाने अगदी हद्द पार केलेली असते. इतकं काही बोलत असते अहिल्याला, काही जाणून घेतलेलं नसतं, पुरेची काही माहिती नसते. फक्त आदित्यकडे प्रोजेक्ट गेला एवढ्याच याने अगदी पिसाळलेली असते आणि काहीही बोलत सुटलेली असते. लाडका मुलासमोर आला की सगळे नियम बदलतात का अहिल्यादेवी. प्रीतम म्हणतो, दिशा तोंड सांभाळून बोल, आईशी बोलतीये तू. अहिल्या म्हणते, शांत बस प्रीतम. आता अहिल्या माघारी वळून बघते आणि दिशाला उत्तर द्यायला लागलेली असते. झालं बोलून दिशा, झालं का सगळं, का अजून काही राहिलंय बोलायचं. तिचा हात पकडलेला असतो आणि ओढत अहिल्या आता चाललेली असते तिला घेऊन. खाली बस, सोफ्यावर तिला बसायला लावते. अहिल्या म्हणते, दिशाला हा बिझनेस तुझा आहे का. तिच्या मान हलवते आणि नाही असं म्हणते. हे घर तुझं आहे का दिशा. दिशा परत नाही म्हणते. आमच्या घरात बसून आमच्या बिझनेस बद्दल डिसिजन घेणारी तू कोण आहेस ग. तुझा काय संबंध आमच्या घरात बोलायचा, आमच्या बिझनेस मध्ये लक्ष द्यायचा. तू आहेस तरी कोण, आणि आम्हाला प्रश्न विचारणारी त्याहूनही तू कोण. तू आता माझ्या प्रश्नाचं उत्तर दे दिशा, तू कोण आहेस, तुझा आणि आमचा काय संबंध. तू कोण आहेस मला सांगणारी, मी काय करायचं काय नाही. तुला विचारून काम करू, तुला विचारून ऑफिसमध्ये जात जाऊ का. निर्णय सुद्धा तुला विचारूनच घ्यायचे का आता. दिशाचा माज आणि बोलती दोन्हीही उतरवलेलं असतं. तुझा प्रॉब्लेम तरी नेमका काय ग. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे दिशा, तू आमच्या घरात राहती, आम्ही तुझ्या घरात नाही राहत. माझी कामं, माझा बिझनेस कसा करायचा काय मी बघेल. कुणाला कामं द्यायची तो सर्वस्वी माझी निर्णय असेल. आणि तू परितोषला फसवून लग्न केलंय दिशा, हे विसरू नकोस. त्याची फसवणूक केली मग तू लग्न केलंय त्याच्याशी, त्यामुळे तू आमच्या घरात आहे. नाही तुझी लायकी नाही इथं बसायची, नाहीतर तुझा आमच्या घराशी काही एक संबंध नाही, कळतंय का. घरात लादी पुसायला सुद्धा ठेवणार नाही तुला मी. त्यामुळे तुझी लायकी ओळखून राहायचं. तुला थोडी अक्कल आहे असं वाटतंय म्हणून एक गोष्ट सांगतीये आणि आता ऐकायचं. अहिल्या जोरात सावित्रीला आवाज देते. एका आवाजातच सावित्री बाहेर आलेली असते. सावित्री, दिशा किचन मधलं काम चांगलं सांभाळते का. दिशा आता सावित्रीकडे रागाने बघते आणि हो असं म्हण. लगेच सावित्री म्हणते, हो चांगलं करते. प्रिया, आजपासून किचन सोबत घराची साफसफाई सुद्धा दिशाच करणार. सगळं काही काम दिशावर सोपवायचं. ते काम ती नीट करते की नाही हे बघायची जबाबदारी तुझी प्रिया. कुठेही काही दिसलं तर तुला बोलणार मी. हिच्याकडून नीट काम करून घ्यायचं. हे काम करताना जरा जरी कानकूस केली ना तर बाहेरचा रस्ता बघायला लागेल ना, शेवटचा चान्स आहे असं समजायचं दिशा. सगळं काम व्यवस्थितच झालं पाहिजे, लक्षात ठेव. सगळ्यांना फुकट पोहोचायचा ठेका नाही घेतला किर्लोस्कर कंपनीने. खायचंय ना इथे तर काम सुद्धा करायचं, फुकटचं नाही गिळायचं इथे, कळतंय का. आणि सांगितलेलं काम व्यवस्थितच झालं पाहिजे दिशा. आता दामिनीला या गोष्टीचं हसू येत असतं, कारण दिशाची खरंच चांगलीच जिरवलेली असते अहिल्याने. मध्ये मध्ये बोलण्याची फार हौस असते ना, चांगलीच तोंडावर पडलेली असते ही दिशा. आता एवढं बोलल्यावर अहिल्या मोठ्या तोऱ्यामध्ये निघून गेलेली असते आणि घरातली सगळी मंडळी आपापल्या कामाला निघून जातात.
जिरलेली असते फक्त दिशाची. एक काम होतं तर अजून एक काम तिला ऍड झालेलं असतं. दिशा आता दामिनीच्या अंगावर धावून येते. किचन मधलं काम मला क्लिअर जमत नाहीये, आता इकडे सुद्धा कामं करायची का? एवढं त्या बोलत होत्या, एवढा अपमान करत होत्या, तुम्ही एक शब्दही बोलला नाही. तोंड शिवलंय का तुमचं? दामिनी तिला हात करते आणि शांत बस असं म्हणते. साफसफाईसाठी ऑल दी बेस्ट दिशा, चांगलं काम कर बरं. दिशा एकटीच थांबलेली असते. घरात कोणीही नसतं, सगळे निघून जातात. दिशाची चांगली जिरवलेली असते अहिल्याने. इकडे मात्र आदित्य पारू मस्तपैकी काय किचन मध्ये करत असतात. आदित्य प्रत्येक वेळेला ह्या पारूला मदत करत असतो. करतो बाजूला हो, बाजूला हो. तुम्हाला नाही जमणार आदित्य सर, मला जमतं सगळं पारू, मी करणार. आदित्य आता स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला अजिबात काही जमत नसतं तरी मध्ये मध्ये तो करतच असतो. दोघं मिळून आता कणिक तिंबत असतात. पारू आणि आदित्यची खरंच कमाल आहे. याला काही जमत नसतं तरी काय मदत करण्याचा प्रयत्न करत असतो, त्याचं त्याला माहिती. पारू त्याच्याकडे बघून हसत असते. नको नको म्हटलं तरी याला मदत करायचीच असते. तो काय ऐकायला तयार नसतो आणि तो मध्ये मध्ये करतच असतो. अगदी जवळ आलेला असतो आदित्य पारूच्या आणि अगदी वेड्यासारखं करायला लागलेलं असतो, तरी मदत करतच असतो. लांब जा म्हटलं तरी ऐकायला तयारच नसतो. आदित्य आता हात धुवायला बाहेर गेलेला असतो. पारूने कणिक मळलेलीही असते, व्यवस्थित ती केलेलीही असते आणि आता पोळ्याही करायला लागलेली असते. तू कणिक मळली आहे ना, आता मी पोळ्या करणार. तोपर्यंत काय पारूने सगळं टकाटक आवरून ठेवलेलं असतं. आदित्य आता बघतच थांबलेला असतो. पारूने सगळं काही व्यवस्थित आवरलेलं असतं. तुला वेळ लागलाय का पारू? मी सांगितलं ना, काहीही झालं तरी आज मी सगळा भाजीला फोडणी मी देणार, कळतंय का? काहीही झालं तरी मदत करणार म्हणजे करणार. भाजीला फोडणी मी घालणार, सांगितलंय ना, मी ते करणार. कळतंय पारू? याला काहीही जमत नसतं तरी कसला प्रयत्न करतोय त्याचं त्याला माहिती. तिला फोडणी घालण्यासाठी तडफड चाललेली असते. याला काही जमत नसतं तरी हा प्रयत्न करतच असतो. पारू सांगते तसं तसं तो करायला लागलेला असतो. पारूचं काम कमी नाही तर वाढवत असतो हा आदित्य. भाजी झालेली असते करून आदित्यची. आता कुकर लावायचं असतो. आता कुकर सुद्धा आदित्यलाच लावायचं असतो. काय तर सगळं काम मी केलं किंवा पारूला मदत केली असं काय त्याला करायचं असतं. पारूच्या मदतीने आता कुकर सुद्धा लावलेला असतो आदित्यने. हट्टी असतो, ऐकेल तर तो आदित्य का? कुकरचं झाकण मात्र त्याला लावता येत नसतं. तेव्हा हार मानतो आणि पारू लावायला लावतो. एका मिनिटात पारूने झाकण लावलेलं असतं. स्वयंपाक करायचं सोडून आता डान्स करायला लागलेला असतो आदित्य. इतका काय त्याला आनंद झालेला असतो कमालीचा. गोड असा संसार त्यांचा फुलत चाललेला असतो. खूप छान आणि मस्त त्यांच्यामध्ये प्रेम बहरत चाललेलं असतं. आता बघूया आदित्य आणि पारूचं प्रेम किती आणि कसं काय बहरतं. त्यांच्या प्रेमाला कुणाची नजर लागणार का, की असा सुखाने ते संसार करणार? हे सगळं बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.